जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. माझा माझा अहो हो. माझा माझा बाळा हे सगळं काय होतंय? काय झालंय माणसाला? माणसा मायानंदा मी वैद्यांना घेऊन येतो. अहो नाही नाही हो वैद्य काय करणार आहेत? हे सगळं काहीतरी वेगळं आहे. मायानंदा हे काय बोलताय आपण? मी योग्य तेच बोलते. अहो आत्ताच हिच्या विवाहाची बोलणी झालीये. लोकांना काही कळलं तर लोक काय काय म्हणतील कुणाच ठाऊक. नाही नाही लोकांचं तोंड आपण धरू शकणार आहोत का? गावात उगीच बोभाटा नको व्हायला. म्हणूनच म्हणते कुणास काहीही कळता कामा नये. आपण तिला तिच्या खोलीत घेऊन जाऊया. तिच्यावर काहीतरी उपचार व्हायलाच हवेत. हो आपण हिला हिच्या खोलीत घेऊन जाऊ. देवा अजून काय काय दिवस दाखवणार आहेस रे बाबा. माझ्या माणसाच काही होऊन देऊ नको म्हणजे झालं. Ha 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 ha!
कुंभक, 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 तू महापाप केलंयस. तुला कोणी क्षमा करणार नाही. तुझा मृत्यू आता तुझ्यापासून फार दूर नाही. एक माता आपल्या मुलाच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करते. ही वेळ कुणी आणली कुंभक? तुला कळतंय तू काय करतोयस? हो, मला माहिती आहे मी काय करतोय. मी माझ्या बापाच्या मृत्यूचा सूड घेतोय. पण त्यात तू कधीही यशस्वी होणार नाहीस. का? कारण ते देव आहेत आणि मी दैत्य आहे म्हणून? नाही, कारण तू असत्याच्या मार्गावर आहेस म्हणून. सत्य असत्य कोणी ठरवायचं? नीती अनीती कोणी ठरवायची? देवन. दैत्यांना सत्याचा अर्थ कधी कळलाच नाही. त्यांना जे वाटतंय ते सत्य असूच शकत नाही कुंभक. माते, हे शब्द जर दुसरे कोणी उच्चारले असते तर त्याची जिव्हा कापून टाकली असती मी. दुर्दैवाने तू माझी माता आहेस. मग आज मला सत्य बोलावंच लागेल. कुंभक, आजपासून तू माझ्यासाठी मरण पावलायस. कारण कोणत्याही मातेला मान खाली घालावी लागेल असं कृत्य तू केलंयस. आणि तुम्ही ठरवा काय करायचं ते. मृत्यूच्या वाटेवर चालून स्वतःचं अधःपतन करून घ्यायचं, की मार्तंड भैरवांना शरण जाऊन स्वतःचा आणि पर्यायाने दैत्य कुळाचा उद्धार करून घ्यायचा. मार्तंड भैरवाला शरण? अरे तो तर स्वतः असुराच्या विषाने मृत्यूच्या वाटेवर आहे. नारायण, हे सर्व अनपेक्षित आहे. समुद्र मंथनाच्या वेळी सृष्टीच्या भल्यासाठी महादेवांनी असेच विषप्राशन केले होते. परंतु त्यावेळी महादेवांबरोबर पार्वती देवी होत्या. पण आता खंडेराय एकटेच आहे. या अशा प्रसंगी काय करावे हेच मला कळेनासे झाले. या प्रसंगातून बाहेर पडण्याकरिता काय करायला हवे हे आपणच ठरवा आणि शीघ्र गतीने निर्णय घ्या. आपल्याकडे वेळ थोडा आहे. खंडेराय आणि म्हाळसा देवींचा विवाह ठरलेला असताना असे विघ्न येईल असे वाटलेच नव्हते. या घटनेची संपूर्ण सूत्र आपण हाती घ्यावी नारायण. देवा, आपण खरोखरच ह्या भूतलावरील प्राणीमात्रांचे रक्षक आहात. आपण ह्या तिन्ही लोकांचे स्वामी आहात. आपण पुन्हा हे जहाल विष प्राशन करून जेजुरी आणि पंचक्रोशीतील समस्त लोकांना आणि प्राणीमात्रांना नवजीवन दिलंय देवा. कधी कधी देवांनाही कठोर परीक्षेला सामोरं जावं लागतं. या क्षणी आपणास काय यातना होत असतील याची आम्ही केवळ कल्पनाच करू शकतो.
देवा, आपणास बरं वाटण्यासाठी आम्ही काय करावं हेच आम्हाला कळेनासं झालंय. प्रधानजी, मला काही काळ एकटंच राहू दे. युगांमागून युग सरून गेलेली तरी मला तो प्रसंग अजूनही आठवतोय. त्यावेळीही मला असेच विष प्यावे लागले, परंतु तेव्हा तू माझ्या बरोबर होतीस. तुझ्या हातांच्या स्पर्शाने मला त्यावेळी बरं वाटलं होतं. या क्षणीही माझ्या शरीराची लाही लाही होत आहे, परंतु या क्षणी तू माझ्या बरोबर नाहीयेस. तुला काही आठवतंय का? तुला तुझ्या मूळ स्वरूपाची का आठवण नाही याची मला खंत आहे. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे माणसा. तू आदिशक्ती आहेस. तू कुठेस? कुठेस तू माणसा? तुझ्याशिवाय मी एकटा आहे. मी तुम्हा सगळ्यांना काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. माणसाला काय झाले, तिची प्रकृती अचानक का खालावली, हे काहीही झालं तरी या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. आलंय ध्यानात? हा कसला त्रास होतोय मला? इतक्या असह्य वेदना मला का होत आहेत? मला माहिती की माझ्या या साऱ्या प्रश्नांची उत्तर केवळ तुम्हीच देऊ शकता.
या क्षणी मला असं वाटतंय की तुम्ही माझ्याजवळ असता तर या वेदनांतून माझी नक्की सुटका केली असती. मला तुमची आठवण येते. तुम्ही कुठे आहात? मला होणारा हा त्रास, या वेदना तुम्हाला जाणवत आहेत का? एकीकडे मी आपल्या विवाहाची स्वप्न पाहत होते आणि आता एकीकडे माझ्या शरीरातला रोम या वेदनेने तडफडतो आहे. आपला विवाह होईल की नाही अशी मला भीती वाटू लागली आहे. कारण मी या वेदना सहन करून आता जगू शकेन असं मला वाटत नाही. देवा, देवा, आपणास कोणत्या परिस्थितीत सामोरे जावे लागत आहे हे आम्ही समजू शकतो. म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण माझ्याबरोबर गडावर चलावे. नाही प्रधानजी, नाही. मला इथेच एकटं राहू दे. देवा, आपणास होणाऱ्या वेदना मी पाहू शकत नाही. आपण माझ्यावर रागावलात तरी चालेल, पण मी आपणास गडावर घेऊन जाणार हे निश्चित. नंदी, नंदी, नंदी. देवा, देवा, आता आपण माझ्यासोबत गडावर चलावे. दाह कसा शमणार? आता कोण्या भक्तानं एखादं बिल्वपत्र जरी माझ्या माथ्यावर ठेवलं तरी काहीसं बरं वाटेल. देवा तुझ्या सारखा असता पाठीराखा, देवा तुझ्या सारखा असता पाठीराखा, देवा तुझ्या सारखा असता पाठीराखा, देवा तुझ्या सारखा असता पाठीराखा. इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा देवा कोण करे, विठराचा लेखा कोण करे, विठराचा लेख देवा कोण करे, इतराचा लेखा कोण करे, इतराचा लेखा देवा कोण करे, विठराचा लेखा कोण करे, विठराचा लेखा देवा कोण करे. तळपतरू तळवंटी जो कोणी बैसला,
तळपत हे तळवंटी जो कोणी बैसला तळपतर तळवंटे जो कोणी बैसला तळपत हे तळवंटी जो कोणी बैसला देवा तुझे पाये तरलो तरलो देवा तुझे पाये तरलो तरलो देवा तुझ्या पाये तरलो देवा तुझ्या पाये देवा तरलो तरलो हे आय योग आता हे काय म्हणायचं आणि अरे पण या पिंडीत वाफा कसल्या त्या आहेत मागव मागव अरे आग लागली की जणू अरे पण कसली आग मारायची ही देवा हे आणि काय आता भानू भानू अगं हा काय प्रकार आहे आजी अगं मला काय ठाऊ हे काय आहे ते मी सांगतो की अरे हे काय बरं दिसत नाही काहीतरी विपरीत घडणार आहे काहीतरी विपरीत घडणार हे रंग्या तोंड हाय म्हणून काहीतरी बरोबर नकस वाय माग